नमस्कार मंडळी. तर बघा आता सुगीची कामं चालू आहे. तर ज्वारी काढण्याची, खुडण्याची, भरडण्याची, तर एवढी महिनाभर कामं असतात ना, तर लई कामं चालू झाले. तर बघा पलीकडच्या आमच्या वरल्या शेतातली ज्वारी काढून भरडून घरात पोती टाकून झाले आणि निम्मी ज्वारी हे आता काढायला चालू आहे, खुडायला चालू आहे. बघा अशी म्हणजे महागटून पेर झालेले आहे ना. ह्याच्यात काय झालं तर पेरलं होत्यात कांदे होते, तर कांदे काढण्यानं मग उशीर झाला. मग त्यामुळे ज्वारी पेरायला पण उशीर झाला आणि पहिला पाऊस पडला की पेरणी झालेली ती ज्वारी लगेच काढायला आली. तर ह्याला उशीर झाला तर म्हणून आता हे जी चालू आहे. आता आणि 15 दिवस तर काय कामं संपत नाहीत. तरी बघा अशी ज्वारी आपली ज्वारी आहे का ना, सगळ्यात एक नंबर ज्वारी असते. तर आपली मालदांडी दगडी म्हणतात आपल्या ज्वारीला ह्या. तर हे बघा असली ज्वारी इतकी पांढरी शुभ्र आहेत ना, एवढी मस्त आहे ना, तर एवढी छान आहे ना. नुसत्या भाकरी तर पांढरी शिपट कापसासारख्याच पांढऱ्या शिपट होत्या आणि पांढऱ्या शिपट होत्यात, पण कष्ट किती रक्ताचं पाणी करावं लागतंय तेव्हा एवढी पांढरी शिपट भाकरी होती. तर हे असं कवळी कवळी कणसं काढून टाकली ती खुडून. आता दिवस मावळ आहे त्याच्यामुळे बास केलंय खुडायचा, कारण स्वयंपाक त्याने करायचं असते त्यामुळे. पलीकडे एकच पात राहिली, ते पण काय केलं तिथं हरभरं पेरलं होतं, हरभरं वापलेच नाही. तर मग तेवढे ते 2 तास पुन्हा अनेक ज्वारी पेरली आणि आता काढायला ती पण काढायला चालू हिंती बरोबरचीच आहे, पण राहिली तेवढी एक पात काढायची. तर अशी खुडायला चालू ही ज्वारी आपली. तर ही आपली आंब्याची कट करायचं कात्री ही. तर ह्या कात्रीनं मी तर कट करीत असते कणसं, कारण मला त्या इळ्यानं आहे का ना पटपट खुडायलाच येत नाही, म्हणून ह्या कात्रीनं आहे का ना तरी असं कट करायचं नसतं. तर बघा अशी लगेच कणसं पटपटा खुडायचं होतंय. तर बघा तुम्ही पण कसं खुडतात. आणि वाळलेली असली तर नुसतं मोडून घेतलं ना तर मोडून पण निघतात पटपटा. तर हे बघा आमची कणसं किती छान आहेत का ना. त्याच्यासाठी आता उद्या होतंय आपलं दुपारपासून आहे का ना, एवढं होतंय. कारण ऊन तर एवढं दुपारी ऊन पडायलंय ना, लई ऊन पडायलंय जास्त. पण केल्याशिवाय काम बाग नाही, कारण शेतकरी आहेत त्यामुळं कष्ट तर म्हणायचं तर काय सांगायचं तर काय कामच नाही. कारण कष्ट केल्याशिवाय कष्टाचं फळ तर मिळतंच, आणि कष्ट केल्याशिवाय तर कोणतं काम असं बिनकष्टाचं तर नाहीच. साधी आपल्याला भाकर खायची असली तरी त्याला पण कष्टच असतं. भाकर बनवायला, ताटात वाढून घ्यायला, खायला ते पण कष्टच आहे. त्याच्यासाठी आहे का ना प्रत्येक कामात, प्रत्येक व्यवसायामध्ये कष्ट तर प्रत्येक जणालाच आहे, त्याचं तर काय म्हणायचंच नाही. पण कसं शेतकऱ्याचं तर एवढं महागं काम आहेत ना, एक झालं की एक झालं की एक, सगळी काम कंटाळाच येते त्या कामानं. काम माणूस संपून पण काम काय संपत नाही. तर ते आता लेकरं आले तर मी तर सांगायचं नाही. आता आम्हाला आज पाणीपुरी करायची त्यामुळे पुदिना न्यायचा आहे, म्हणून ते लेकरं पण महाग आले. तर मोसंबीचं झाड आहे तिथं, ते मोसंबी बघायला लागले. त्याला आल्या तर पण मोसंब्या तर हिरव्याच तोडते ती. आणि इथं आंब्याचं बघा, आंब्याचं तरी येणं महत्त्वाचं इतकं, पण आत्ताच वाटोळ होणं तर सुरुवातच झाली. हे बघा कसे आंबे पडायलेत खाली, एक 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 तुटून सगळे. तर बघा इतके मोठाले झालेत आता आणि सगळे एक एक गळायले. तर इथं आळू लावलेला होता, आळूचे गवतच निसता यायला. तर हे बघा किती कांग्रेस आला हे, त्याच्यामुळे आहे का ना ती आळूच काढून टाकला जास्त. म्हणलं नकोच, ती आळू कमी यायला लागला पण त्यात गवतच जास्त यायला लागलं, सगळं कांग्रेस दिसते, त्याच्यामुळे ती काढूनच टाकलं जास्त. ह्याला मोसंबी बघा, आणि इथंच पुदिना लावलेला होता, तर आपल्याला पाणीपुरी करण्यासाठी पुदिना न्यायचा. ह्याला मोसंबी कुठं आली इकडे. शेतकऱ्याचं ते एवढंच मस्त आहे बघा, एवढं खायला एकदम ताजं सगळं काही पण असते शेतात खायला. तर तुम्हाला मोसंबी दाखवते मी कशी आले. तर इथं कुठे गेले रे मोसंबी. तर इथं बघा हे दिसल्या का मोसंबी कशा आल्या. तर किती इथं 4-5 इथं 4-5 आले तर चांगले आले तर हो का. आणि पुदिना पण इथंच कुठेतरी होता, तर पुदिना पण आहे इथंच. तर आपण घेऊया थोडा पुदिना, सरग महाग. तर हे बघा आपल्याला हे पुदिना म्हणजे एवढा औषधी पण आहे का ना, खूप औषध आहे ह्याचे. काय करते, शांत बसा, बोल नका, थोडं शांत बसा. तर एवढे औषध आहे ना, तर तोंडावर आहे का ना फुटकुळ्या येत असल्या तर हे आहे का ना असं ह्याचं थोडं पाणी करून हे करून आहे का ना असं तोंडाला लावलं, त्याच्या फुटकुळ्या पण कमी होत्या आणि वांग पण त्यानं थोडासा कमी होतं. आणि बरेच ह्याला चालतं हे पुदिना, कारण हे ह्याच्या मटणाच्या भाजीला पण वापरते. तर
आणि वास पण हे गावरान आहे ना, त्यामुळे वास तर एवढा मस्त छान यायला लागलाय ना, वास लय छान यायला लागलाय. तर त्याच्यामुळे आता पाणीपुरी ना बाकीचं ते मीठ नसलं ना तरी चालते, काळं मीठ नसलं ना तरी, फक्त पुदिन्यानं इतकी मस्त टेस्ट येते ना, एवढी छान येते ना टेस्ट, तर लय भारी येते. म्हणून आपल्याला हे आता कारण इथं पाणी कमी होणार यायचं, आता उन्हाळा चालू झाला त्यामुळे पाणी काय कमी जास्त, त्याच्यामुळे आता वाळून जाईन. पण आपल्याला ह्याचं ठेवायचं, हे कसं तरी जपायचं पावसाळ्यापासून, त्याला पाणी आणून तरी इथं वाटायचं, त्यामुळे मग राहते. तर आपण पुदिना खुडून घेऊया, मस्त छान चटपटी पाणीपुरी बनवू. काम करायचं आणि खायचं नाही, असं कसं, काम केलं तर खाल्लं तर ताकद राहते काम करायला, म्हणून खायचं प्यायचं मजेत राहतं, आनंदाचं राहायचं. एक गप्रा कावगच वर द्यायला लागलं कुरकुर करायलाच. आणि माणसाचं आयुष्य एवढंच असते, पुन्हा पुन्हा थोडंच आयुष्य आहे, म्हणून काम करायचं, खायचं प्यायचं, आनंदात राहायचं. जीवन हे आहे एवढंच आहे, खूप सुंदर आहे, फक्त त्याला जगता आलं पाहिजे, ते समजलं पाहिजे, असं जीवन आहे हे. चला तर आता दिवस मावळला बघा, तुम्ही बघता ना, तर आता 6 वाजून गेले, तर 7 वाजत आले तर आता दिवस मावळायला घरी आता चहा करायचा मस्तपैकी प्यायला, आणि मग पाणीपुरी बनवायची. या तुम्ही पण सर्वजण पाणीपुरी खायला. चला तर बाय मंडळी आता.